हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब. तुम्हाला माहिती आहे का, पुरी पण बनते, ती पण विदाऊट तेलात. बघायची कशी बनते ते पण आपण बनवूया एअर फ्रायरमध्ये. चला बघूया. पुरीसाठी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ टाकते आहे, 1 टीस्पून तेल आणि 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, जास्त कमी पाहिजे तसं. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. पण याच्यामध्ये घट्ट होण्यासाठी पाणी टाकूया. जसं आपण नॉर्मल पीठ मळतो तसंच करायचं आहे, बस त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण जास्त टाकूया. आणि पुरी आपल्या विदाऊट तेलाच्या बनणार आहे एअर फ्रायरमध्ये, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मऊपणा पुरीमध्ये यायला थोडं पाणी पण जास्त टाकू शकतो. जास्त पण कणिक टाईट आणि सैल नाही करायचं आहे, जसं आपण अंदाजे पाणी टाकू शकतो याच्यात. तर चांगलं याचं आपण पीठ मिळतं तसं मळून घ्यायचं. इकडे आपलं असं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे चिकट नाही होते मला. अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी हे 10 मिनटं रेस्टसाठी ठेवत आहे. जोपर्यंत आपलं जे पीठ आहे पोळीचं जे रेस्ट होतं आहे 10 मिनटं, तेवढ्या वेळात मी इथे पाणी उकळायला ठेवलं. इथे मी 3 मोठे कप पाणी घेतलं उकळायला, ते पुरी उकळून घ्यायला. आपलं पाणी उकळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण जे पुरीचं पीठ मळून ठेवलेलं आहे ते झालेलं आहे 10 मिनटं. आता आपण त्याचे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं रेस्ट झालेलं आहे. आणि हे बघा, मी हात लावल्यावर ते मला चिपकत नाही आहे हाताला, म्हणजे आपलं पुरीचं पीठ व्यवस्थित झालेलं आहे. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते मी तुमच्या साईजनुसार. तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही बघू शकता, तुम्हाला मध्यम पाहिजे, जाड पाहिजे कशी. मी इथे मीडियम साईजचे गोळे बनवते असे. इकडे मी आता पुरी घेते आहे. पुरीला साधारण मी असा गोळा केला आहे पुरी बनवण्यासाठी. मी आता या पिठामध्ये घेतली आणि साधारण आपल्याला थोडी जाडीच करायची. तिचे एक पोळं आहे, सगळे थोडे जाडेच लाटायचे आहेत, जेणेकरून आपली पुरी मस्त फुगेल. बघितलं का, तेल न लावता आणि तेलामध्ये न तळता पुरी बघा कशी होईल, चांगली फुगेल. साधारण एवढ्या साईजची पुरी बनायची आहे. हे बघू शकतात आपली पुरी झाली आहे. साधारण याचे जे एजेस आहेत ते आपण मोठेच ठेवायचे, पातळ नाही ठेवायचे, कारण पातळ ठेवले तर आपली पुरी चांगली फुगणार नाही. आता मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकते. साधारण हे आपण याच्यामध्ये 10 मिनटं 10 सेकंड्स नाही तर 20 सेकंड्समध्ये उकळून होईल ती, आणि मग लगेच काढून एअर फ्रायरमध्ये टाकायचं. आणि एक मी एअर फ्रायर ना 4 मिनटासाठी प्रीहीट ठेवला होता, 200 सेल्सिअसवर. बघू शकतात झालेली आहे. आता ही आपण एअर फ्रायरमध्ये ट्रान्सफर करूया. हे बघा, आपली पुरी उकळून झालेली आहे. मी आता हे एअर फ्रायरमध्ये ठेवते आहे. हे साधारण मी 4 मिनिटाकरता ठेवते आहे. $200 सेल्सिअस. आपले 4 मिनटं झालेले आहेत. आता आपण बघू आपली पुरी झाली आहे का, मस्त फुगली आहे का, ती पण विदाऊट तेल. मॅजिक, बघू शकतात मस्त झाली आहे. हे बघा, चांगली दोघी साईडून झालेली आहे मस्त. आणि ती पण विदाऊट तेलात. हे बघा, वाटतंय तुम्हाला वाटत असेल की मी तेलात तळली, पण नाही, मी ही एअर फ्रायरमध्ये, ती पण विदाऊट तेलात. हे बघा, वाटते की नाही प्रॉपर तेलात तळल्यासारखी, पण नाही, नो तेल. बघू शकतात मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे मी शिमला मिरची आलूची भाजी घेतली, याचा पण व्हिडिओ मी टाकला आहे, लिंक बघू शकता तुम्ही. मस्त का, असंच करा. बाय.